पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्री दरोडा, सिग्नल बिघाड करून प्रवाशांची लूट। कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेनोली स्टेशन परिसरात दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे। ही घटना मध्यरात्री घडल्याची माहिती मिळत आहे। संशयितांनी रेल्वेच्या सिग्नलमध्ये छेडछाड करून सिग्नल बंद पाडला। सिग्नल बंद झाल्यामुळे रेल्वे थांबली आणि याच संधीचा फायदा घेत दरोडेखोरांनी प्रवाशांवर हल्ला करत त्यांचे सोने आणि मोबाईल लंपास केले। ही घटना सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेपासून काही अंतरावर घडली असून शेनोली स्टेशन परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे। या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रकरणात पुढे काय उलगडा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड।